गोंदिया जिला मध्यवर्ती सहकारी बैंक चुनाव में महायुति की सत्ता फिर से स्थापित, कांग्रेस को कड़ी टक्कर, लेकिन 11 सीटों पर विजय हासिल कर महायुति का वर्चस्व कायम। गोंदिया जिला मध्यवर्ती सहकारी बैंक के चुनाव में जोरदार मुकाबला देखने को मिला। हर सीट पर कड़ी टक्कर, लेकिन आखिरकार भाजपा और राष्ट्रवादी कांग्रेस की महायुति ने बाजी मारी और कुल 20 में से 11 सीटें जीतकर सत्ता अपने हाथ में रखी। विरोधी कांग्रेस ने भी शिवसेना परिवर्तन पैनल के साथ मिलकर 9 सीटें जीतकर मजबूत प्रदर्शन किया। इस चुनाव का रोमांच इतना अधिक था कि पूरे जिले का ध्यान इस परिणाम पर केंद्रित था। विशेष बात यह है, तिरोड़ा निर्वाचन क्षेत्र के भाजपा विधायक विजय रहांगड़ाले और अर्जुनी मोरगांव के राष्ट्रवादी कांग्रेस के विधायक राजकुमार बड़ोले दोनों ने अपनी प्रतिष्ठा बनाते हुए बड़ी जीत हासिल की है। अब पूरे जिले की राजनीति में एक ही चर्चा, बैंक के अध्यक्ष पद का ताज किसके सिर पर ठहरेगा? यह सवाल अब सबकी कितनी उत्सुकता का विषय बन गया है। लेकिन महायुति में अध्यक्ष के पद पर एक हो नाम सामने आ रहा है, वह है माजी आमदार राजेंद्र जैन, जो फिर एक बार अध्यक्ष पद पर बने रहने की संभावना तेज होते हुए दिख रही है। गोंदिया जिल्ह्यात कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक संपन्न झाली। महायुतीच्या माध्यमातून सहकार पॅनल म्हणून आम्ही निवडणूक लढली आणि त्या निवडणुकीमध्ये 11 संचालक आमचे निवडून आले आहेत। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जो काही अध्यक्षपदाचा उमेदवार असेल तो महायुतीचे सहकार पॅनलचाच असेल हा आम्हाला विश्वास आहे। बहुमत मिळालेलं आहे आणि आमचे सहकारी जुने मित्र बाळा हलमारे हे निवडून आले आहे। हे तुमच्या समोर उभे आहे आणि आम्हाला यांनी पण आम्हाला समर्थन दिलेलं आहे, म्हणून आता जिल्हा बँकेवर सत्ता आमची बसणार। सोबत होता, आता पण जैनसभा सोबतच आहे। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये महायुतीची जी पॅनल आहे, सहकार पॅनल, ती विजयी झालेली आहे। निश्चितच याच्यामध्ये आमचे जे भारतीय जनता पक्षाचे आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांना याचं नक्की श्रेय जाते। परिवर्तन पाहायला मिळतं। आदरणीय नानाभाऊ पटोले, गोपालदास अग्रवाल साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा पॅनल लढवली होती। या पॅनलला सर्वात जास्त उमेदवार जे जिंकून आले ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि त्यांचे समर्थित उमेदवार जिंकून आलेले आहेत। आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मिळून 11 आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे एकूण 9 उमेदवार या ठिकाणी जिंकून आलेले आहेत। दोन्ही उमेदवार आमचे समर्थित उमेदवार पहिलेपासून आहे, तर ते आमच्या सोबतच आहे आणि आमच्या सोबतच राहणार आहे।